हाय फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इकडे दीदीचे पप्पा हाय करा. हाय. तर मी तुम्हाला सांगणार होते, परत तुम्हाला काय म्हणलं मी सांगणार नंतर सांगेन वेळ आल्यावरती. तर एक गोष्ट, आमचं घर मोकळं झालेलं त्या दिवशी मी व्हिडिओ टाकलेला होता. सोफा विकला गेलता आपला आणि आता न्यूली सोफा आलेला आहे. आम्ही बनवून घेतलेला आहे बघा सोफा. हो का, अजून त्याला कागद सुद्धा काढला नाही किंवा ओपनिंगच केलं नाहीये. हो का, बघा सोफा आपल्या इथं कॉर्नर असल्यामुळं नाही का, ती खांब असल्यामुळं ना तो प्रॉब्लेम होत होता. म्हणून मग हे म्हणले की साक्षी आपण बनवूनच घेऊ. तर म्हणलं ठीक आहे. मग आम्ही सोफा हा बनवून घेतलेला आहे. मळखाव कलर घेतलेला आहे आणि वॉशेबलच नाही आहे, जाऊ द्या. पण रिच आहे सोफा, खूप छान आहे. प्राईस पण तशीच आहे. पण मी प्राईस सांगितली असती, पण काय काय लोक काय म्हणतात प्राईस पण सांगून टाकली, त्यापेक्षा नाही सांगितलेलीच बरी आहे. आणि मी ओपनिंग पण नाही केलं त्या सोफ्याचं अजून, म्हणजे नाही का कागद वगैरे काहीच काढलेलं नाहीये. हा कलर. तर मग हो का, सोफ्यावर बसलेले छान वाटते. दीदीचा ड्रेस बघा खूप सुंदर आहे. फर्स्ट टाइम घातलेला आहे मी हातीचा ड्रेस. दाखव दीदी. का खूप छान कलर आहे. मला सेम असा भेटलाच नाहीये, मग म्हणलं जाऊ दे. आणि हा काय आपलं बेबी आणि हो का दीदी आणि काय झालं माहितीये का, आता मग म्हणलं चला जरासं ह्यांना म्हणलं बाहेरनं जाऊन यावं, लय बोर झाले. म्हणून मग आम्ही चाललोय, जरा थोडं आमचं काम आहे त्याच्यासाठी चाललोय आम्ही. येणार आहे ती काम करून, आपलं काम झालं की ओके सगळ्या गोष्टी. तर हो का, खूप छान आहे. हे कुशन्स आहेत. मी त्यांना छोट्या दिल्या, पण मी त्यांना म्हणलं छोट्या अजिबात नको, मला मोठ्या पाहिजेत. मग ते म्हणले की बरं ठीक आहे. म्हणून त्यांनी छोट्या नाही मोठ्या बनवून दिल्यात. हो का, कसं आहे माहिती आहे का, आपण जसं सांगाल तसंच बनवून देतात. मला कलर हा दुसरा पाहिजे होता, पण तो काय भेटलाच नाही. त्यांनी आणलेले होते गाड्यातनं नाही का, तसले असतात मोठे मोठे रोल, पण त्यात नव्हतंच ते म्हणले. मग म्हणलं जाऊ द्या, थोडंसं ॲडजस्ट केलं आम्ही पण, जाऊ द्या मरू द्या. त्यांना म्हणलं तुम्ही करा, पण ते काय ॲडजस्ट करतच नव्हते. ते म्हणले कसं आहे डायरेक्ट फॅक्टरीतनं आपण बनवून घेतलं ना, त्याच्यामुळं जरा त्यांनी केले थोडेफार पैसे पण कमी आपल्याला. जाऊ द्या मरू द्या, घरपोच सेवा दिलेली आहे घरात डायरेक्ट. पण एक गोष्ट इतकी डेंजर झाली ना, घरातच सोफा येत नव्हता. आता काय करायचं बाई, म्हणलं आता दारबीर काढावं लागतंय का, पहिले टेन्शन आलं तर घरातून सोफा येत नव्हता. आम्ही काय केलं, उमऱ्याचं मापच दिलं नव्हतं त्यांना, फक्त इथलं सगळं माप घेऊन गेलते ते. मग नंतर मग तो माणूस ज्याने बनवलाय ना, त्या माणसाला बोलवलं. त्याने सगळं मग पाय वगैरे काढले ह्याचे आणि खूप सिस्टमॅटिकली आतमध्ये घेतला. काहीही खरं नाही काय नाही, मस्तपैकी सिस्टमॅटिकली आतमध्ये घेतला त्यांनी. आणि खरंच जे बनवतं त्यालाच कळतं की कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी होत्यात ते. आणि हो का, लहानपणी कलर म्हणजे गेल्याच वर्षी कलर त्याला जास्त पण दिवस झालेले नाही. तेव्हा कसं पोपडा निघलात, त्याला पुट्टी भरलेली आहे बघा आम्ही दोघा नवरा बायकोंनी. आता तुम्हाला सांगते, ह्याला कलर द्यायचा आहे. ह्या भिंतीला फक्त समोर देणार आहे, कारण माझ्या घरी हळदी कुंकू असतं संक्रांतीचं, मी ठेवते हळदी कुंकू. छान वाटतं, सगळ्या बायका येतात. चला मग आता आम्ही निघतो. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.